नमस्कार. वर्ष 1971 जगाच्या नकाशावर असलेल्या साऊथ अमेरिकेच्या पेरू या देशातील लिमा या शहरातून एक विमान उडान भरतं. हे विमान लिमा ते पुकालपा या दोन शहरांपर्यंत जाणार असतं आणि हे विमान जी काही उडान भरणार असतं ते जास्तीत जास्त उडान ही अमेझॉनच्या जंगलाच्या वरून भरणार असतं. अमेझॉनचं जंगल म्हणजे ते जंगल ज्या जंगलामध्ये एकदा जिवंत गेलेला माणूस वापस येत नाही, कारण असं जंगल ज्यामध्ये जगातील सगळ्यात घातक प्राणी राहतात, लाखो सापांच्या जाती, लाखो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या जाती, जिथं गेलेला माणूस वापस येऊच शकत नाही. अचानक हे विमान जेव्हा याच अमेझॉनच्या जंगलावरून जात असतं तेव्हा अचानक वातावरणात बदल होतो, विजेचा एक मोठा गोळा वरून पडतो आणि हे विमान क्रॅश होतं. या विमानात असलेले सगळे 92 प्रवासी त्या क्रॅशमध्ये मरण पावतात. 10-15 दिवस संशोधन केलं जातं, लोकांना बघितलं जातं आणि त्यानंतर जाहीर केलं जातं की जेवढे लोक 92 लोक त्या विमानात होते ते सगळे लोक मरण पावले. नंतर 10-12 दिवसांनी अचानक एक बातमी येते की त्या विमानातली एक मुलगी जिवंत आहे. 11 दिवस अमेझॉनच्या जंगलात संघर्ष करून ती मुलगी बाहेर आली. ही बातमी ऐकून लोकांना विश्वास होत नाही. खरं तर जगाच्या इतिहासातला हा एक खूप मोठा चमत्कार म्हणून याची नोंद केली जाते. 1971 साली घडलेली ही एक अशी घटना ज्यामध्ये तुम्हाला कळेल की जीवन जगण्याची धडपड किती असू शकते आणि इच्छाशक्ती असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही. एक अशी सत्य घटना जी मी तुमच्यासमोर आजच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. ती घटना ऐकल्यानंतर तुमच्या अंगाला काटे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे